हॅलो एव्हरीवन, आज आपण बनवणार आहोत शिळ्या पोळ्यांपासून रेसिपी. तर बऱ्याच वेळेस पोळ्या शिल्लक राहिल्या की प्रश्न पडतो काय बनवायचं आहे. तर तिखट उपमा वगैरे आपण बनवतोच, तर आज आपण गोड रेसिपी बनवणार आहोत. एकदम झटपट होते आणि छान पण होते. तर सगळ्यात आधी आपल्याला पोळ्यांचे तुकडे करून घ्यायचे, ते केलेलेच आहेत. आता पॅन ठेवला आहे, त्यामध्ये टाकणार आहोत तूप. तर 2 ते 3 चमच तूप टाकायचं आहे आपल्याला. तूप चांगलं गरम झालं की त्यामध्ये टाकणार आहोत विलायची आणि खोबरं किसून घ्यायचे. किसलेलं खोबरं टाकायचे, हलकंसं गोल्डन होऊ द्यायचे आणि विलायची पण थोडीशी हलकीशी गोल्डन झाली की त्याचा असा सुगंध यायला लागला की मग त्याच्यात गरम करून आपल्याला दूध टाकायचं आहे. तर जेवढे पोळ्या आहेत त्या हिशोबानं थोडंसं पोळ्यांना आपल्याला याला उकळून घ्यायचं आहे, याच्यामध्ये शिजून. तर तसं दूध टाका तुम्ही, थोडंसं सैलसर सारण राहिलं पाहिजे नंतर पण. आता पोळ्यांचे जे तुकडे केलेत आपण ते टाकून घ्यायचेत आणि लगेच पोळ्या शिजतात 1-2 ते 3 मिनटामध्ये. आणि शिजल्याच्या नंतर थोडंसं वरतून आपल्याला साखर टाकून घ्यायची आहे. बघू शकताय, दूध गरम करूनच टाकायचं आहे आपल्याला, जास्त वेळ नाही लागत. तर चांगलं आता शिजत आलेत. आता वरतून आपण साखर टाकून घेऊया, जसं आपल्याला गोड हवे तशी टाकून घ्यायची आहे साखर. 1-2-3 मिनटामध्येच रेसिपी होते बघा. आता साखर मेल्ट झाली की गॅस बंद करून घ्यायचा आहे आपल्याला. तर एकदम छान असे लागतात हे पोळ्यामधले तुकडे शिळ्या पोळ्यांचे. तर नक्कीच करून बघा आणि रेसिपी जर आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. बघू शकता किती छान असे झालेले आहेत.